आता खरं तर तुम्ही देखील प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक आहात. काय एकंदरीत परिस्थिती आपल्या प्रभागाची मागील 5 वर्ष आपण पाहतोय, 17 ते 22 चा काळ होता त्यावेळी नगरसेवक होते. त्याच्यानंतर 4 वर्षाचा प्रशासक राज होता. काय काय काम आपल्या या ठिकाणी झालेले आहेत, नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत? नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 15 सुकवान हेरिटेज आकुर्डी इथे राहते. खरं पहिलं सांगायचं तर आम्हाला आमच्या इथे अमित सरांनी खूप सारी मदत केलेली आहे. आमच्याकडे भरपूर व एक दिवसाआड पाणी आहे आणि त्यामुळे आमच्याकडे भरपूर पाण्याची समस्या होती. पण अमित सरांनी आम्ही कधीही फोन केला, आम्हाला पाण्याचे टँकर पुरवणे किंवा नवीन पाईपलाईन देणे या संदर्भात, आणि त्यांच्यामुळे खरं सांगायचं तर आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. आणि त्यांनी अशी खूप छान छान कामं केली आहे की प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक तुळजामाता मंदिर उभारलं आहे. ते एक सुंदर असं मंदिर आहे. तिथे गेलं का एक प्रसन्नता जाणवते आणि आम्ही त्या मंदिराशी खूप जोडलेलो आहोत. आणि अजून भरपूर अशी कामं आहेत की अमित सर करतात. आम्ही कधीही एक फोन केला की ते आमच्यासाठी हजर असतात, कुठलंही काम असू दे मग ते. एकंदरीत आता काय सध्या परिस्थिती आहे प्रभागामध्ये? विकास कामं जी झाली तुम्ही सांगताय, मात्र अशी कोणती कामं जी प्रलंबित राहिलेली आहेत, ज्यांची अपेक्षा आहे तुम्हाला ते कामं पुढच्या ह्याच्यात व्हावी? आहे अशी भरपूर कामं आहेत की जेणेकरून रस्त्यावर खूप असं ट्रॅफिक होतं. आता हरित सेतूच्या आणि रस्ते छोटे झालेले आहेत, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. तर ती सोडवण्यात यावी. आणि आमच्या इथे खास करून सांगायचं झालं तर एक वाईन शॉप आहे. त्या वाईन शॉपमुळे आम्हाला महिलांना खूप त्रास होतो, तर ते एक सोडवण्यात यावं. तो एक प्रश्न ऐरणीवर आहे आमच्या इथे. जसं तुम्ही आता सांगितलं की अमित गावडे तुमच्या भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांच्या भागात कामं देखील केलेली आहेत, बऱ्या प्रमाणात संपर्कात देखील असतात. मात्र आता नुकतंच ते असतील, राजू मिसळ असतील, यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. काय एकंदरीत परिस्थिती वाटते? कारण मागच्या वेळेस ते शिवसेनेतनं निवडून आले होते, राजू मिसळ हे राष्ट्रवादीत होते, आता दोघंही भाजपात आले. काय एकंदरीत परिस्थिती वाटते तुम्हाला? त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला, ते एक प्रकारे आनंद झालेला आहे. आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत बघून ते नक्कीच आता निवडून येतील. पक्ष कुठलाही असेल तरी माणूस महत्वाचा असतो आणि माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. काहीशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसतीये, अमित गावडे आले नाही, राजू मिसळ आले नाही. काय एकंदरीत वाटतं, अमित गावडे त्यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश येईल का? नक्कीच यशस्वी होतील. ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतात आणि एकदम शांत असा स्वभावाचा माणूस आहे. त्याच्यामुळे नक्कीच ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतील.